नमस्कार मंडळी. ऊस आपल्या शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचं पीक आहे हे काही वेगळं सांगायला पाहिजे का? पण खरं आव्हान सुरू होतं ते उन्हाळ्यात. जसा उन्हाळा जवळ येतो तशी पाण्याची चिंता वाढते आणि मग डोक्यात एकच प्रश्न येतो की बाबा या कमी पाण्यात ऊसाचं पीक कसं वाचवायचं. चला, आज आपण याच मोठ्या समस्येवर एक अगदी सोपा साधा उपाय शोधूया. आणि हा प्रश्न मला खात्री आहे प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला उन्हाळा आला की सतावतो. कारण पाणी कमी पडलं ना तर वर्षभराची सगळी मेहनत वाया जाते की काय अशी भीती वाटते. पण अजिबात घाबरू नका, कारण यावर एक इतका साधा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे. तर आपण उपायाकडे वळण्याआधी ही समस्या नेमकी काय आहे, हे आव्हान आहे तरी काय, हे जरा नीट समजून घेऊया. म्हणजे मग उपायही पटकन लक्षात येईल. हे बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ऊस म्हणजे पाण्याला खूप खाणारं पीक. त्याला जर रसरशीत वाढायचं असेल, चांगलं उत्पन्न द्यायचं असेल तर भरपूर पाणी लागतं. अक्षरशः पाण्याने भिजवून ठेवावं लागतं. ठीक आहे, ही झाली आपल्या समस्येची एक बाजू. आणि खरी अडचण, खरी गोची नेमकी इथेच होते. एका बाजूला आहे ऊसाची पाण्याची प्रचंड तहान आणि दुसऱ्या बाजूला आहे उन्हाळ्यातली पाण्याची तीव्र टंचाई. म्हणजे बघा, एकाला पाणी खूप हवंय आणि दुसऱ्याकडे ते कमी आहे. हेच तर आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण जसं मी मगाशी म्हणालो, काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण यावर एक इतकी सोपी, इतकी प्रभावी नियोजन पद्धती आहे ना की ती आपल्याला या परिस्थितीतून अगदी आरामात बाहेर काढू शकते. आणि गंमत म्हणजे या पद्धतीमागचं जे मूळ तत्व आहे ना, ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यात काही रॉकेट सायन्स नाहीये, कोणतंही महागडं तंत्रज्ञान नाहीये. आहे फक्त एक साधी शिस्त. ध्येय अगदी सरळ आणि सोपं आहे. शेतातल्या प्रत्येक सरीला अगदी समान पाणी द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही. अच्छा, मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं बोलायला ठीक आहे, पण ही प्रणाली नक्की काम कशी करते, बरोबर? चला तर मग ही सोपी पण एकदम प्रभावी सिंचन व्यवस्था नेमकी कशी आहे तेच बघूया. तुम्ही म्हणाल अवघड असेल, पण नाही. याची अंमलबजावणी आश्चर्यकारकपणे सोपी आहे. फक्त 3 साध्या स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली स्टेप, आपल्या शेताच्या कडेने एक मुख्य पाईप टाकायचा. दुसरी स्टेप, या पाईपला एका नळाने पाण्याच्या टाकीला किंवा विहिरीला जोडायचं. म्हणजे पाण्याचा कंट्रोल आपल्या हातात राहील. आणि तिसरी, शेवटची स्टेप, त्या पाईपमधून एकेका सरीमध्ये अगदी मोजून मापून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडायचं. बस एवढंच करायचंय. याला जर एक नाव द्यायचं झालं ना, तर सोप्या भाषेत आपण याला म्हणू शकतो नियंत्रित प्रवाह सिंचन. नावच सगळं काही सांगताय. नियंत्रित म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये असलेला, आणि प्रवाह म्हणजे पाण्याचा फ्लो. म्हणजे काय, तर आपल्या पूर्ण नियंत्रणात असलेला पाण्याचा प्रवाह, तोही थेट ऊसाच्या सरींमध्ये. बरं, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. हा जो एवढासा साधा बदल आहे ना, तो किती मोठी कमाल करू शकतो, किती सकारात्मक परिणाम घडवू शकतो, हे ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. चला, एक एक करून याचे फायदे काय आहेत ते पाहूया. फरक तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. एका बाजूला आपली जुनी पारंपरिक पाट पद्धत, जिथे पाणी कुठे जास्त जातं, कुठे कमी जातं, खूप सारं वाया जातं आणि वेळ तर जातोच जातो. आणि दुसऱ्या बाजूला आहे ही आपली स्मार्ट पद्धत, जिथे पाण्याची बचत होते, वेळेची बचत होते आणि आपल्या श्रमाचीही बचत होते. म्हणजे तिहेरी फायदा. आता याचा थेट फायदा आपल्याला कसा होतो ते जरा बघा. प्रत्येक सरीला एकदम सारखं पाणी मिळालं की काय होतं, पिकाची वाढ एकसारखी आणि जोमदार होते. पाण्याची नासाडी थांबली म्हणजे पाण्याची बचत झालीच. आपला वेळ आणि मेहनत वाचली म्हणजे डोक्यावरचा ताण कितीतरी कमी होतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हा सगळा फायदा मिळवण्यासाठी काही मोठा खर्च करायची गरज नाही. अगदी कमी खर्चात हे शक्य आहे. आणि आता तो आकडा जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्या एका छोट्याशा बदलामुळे पाण्याच्या वापरात किती बचत होऊ शकते याचा काही अंदाज आहे का? तर ऐका, तब्बल 30%. अहो विचार करा, आजच्या काळात जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, तिथे 30% पाणी वाचवणं म्हणजे किती किती मोठी गोष्ट आहे ही. पण थांबा, हा फक्त पाणी वाचवण्याचा एक जुगाड किंवा एक पद्धत नाहीये. नाही, हा त्याहून खूप मोठा आहे. हा एक विचार आहे. चला आता हे बघूया की हा एक छोटासा बदल भविष्यासाठी एका मोठ्या विचाराचं बीज कसं रोवतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय, आपण काय शिकलो यातून? तर एकच गोष्ट, की शेतीमध्ये काहीतरी मोठं चांगलं घडवण्यासाठी नेहमीच लाखो रुपयांच्या मशीन किंवा महागड्या तंत्रज्ञानाची गरज नसते. कधीकधी असे छोटे छोटे पण हुशारीने केलेले बदलच खूप मोठे आणि कायम टिकणारे परिणाम घडवून आणतात. आणि जाता जाता मी हाच एक विचार आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातोय. जरा विचार करून बघा की अशाच लहान लहान पण स्मार्ट कल्पना
एक एक करून राबवल्या तर आपण आपल्या शेतीचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांचं भविष्य सुरक्षित करू शकतो का यावर नक्की विचार करा. धन्यवाद.